झोमॅटोचं रेस्टॉरंटचं लोकेशन इथं संपलं होतं आणि रेस्टॉरंटवरती काही नाव पण नव्हतं आणि मी इथलं पार्सल घेतलं आणि अर्ध्या रस्त्यात गेले आणि नंतर खऱ्या रेस्टॉरंटवाल्याचा कॉल आला की तुम्ही चुकीचं पार्सल आहे, चुकीच्या रेस्टॉरंटमध्ये. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे मला 2 डेकोरेशनच्या ऑर्डर आणि त्यानंतर मला करायचं आहे झोमॅटो डिलिव्हरी. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि इथं स्कूलच्या तिथं डेकोरेशन केलेलं होतं आणि गर्दी पण होती आणि मी पोहोचले त्या लोकेशनला. हे तर हॉटेल आहे, तिथं आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. मी अगोदर आलेले होते, ते आले नव्हते, नंतर ते आले. नंतर मी सगळे बलून्स पकवले आणि हे डेकोरेशन केलं. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता मी पिंपरीमध्ये जात आहे, तिथून थोडेसे बलून्स घेतले, माझे संपले होते. त्यानंतर आले दुसऱ्या लोकेशनला, इथे पण मला डेकोरेशन करायचे, सगळे बलून्स फुगवले आणि आता करायचा आहे आर्क. हा असा आर्क केला होता आम्ही या रेस्टॉरंटमध्ये. मी हे 2-4 दिवसामध्ये हे दुसरं डेकोरेशन आहे. त्यांचं एक ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन होतं आणि हे आता 26 जानेवारीचं डेकोरेशन आहे. त्या काका काकूसोबत गप्पा पण मारले, त्यांनी मला पोहे आणि जामून पण दिले होते. नंतर मी घेतला एक सेल्फी व्हिडिओ. माझी रात्री झोप कमी झालेली आहे, कारण रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत माझं झोमॅटो डिलिव्हरीमध्ये वेळ गेला होता. आता मी घरी आलेले आहे, डेकोरेशन झालं होतं आणि आता मी तयार होऊन परत मी आता झोमॅटो डिलिव्हरीसाठी निघाले. मी आज माझ्या एरियामधून चालू न करता मी पिंपरीमध्ये येऊन चालू केलं होतं. तर मला फर्स्ट ऑर्डर आली होती पिझ्झा हटची, मी ती डिलिव्हरी केली. त्यानंतर आली मला मानकर डोसाची ऑर्डर, मी ती इथे मानकर डोसाची ऑर्डर रेडी नव्हती, तर मग थोडासा वेळ गेला होता तिथे आणि त्यानंतर मग डिलिव्हर केलं. नंतर आली मला बिर्याणी बाय किलोची ऑर्डर आणि ती मी DY पाटीलच्या गर्ल्स हॉस्टेलला डिलिव्हर्ड केली. त्यानंतर आले मला हॉकर्सच्या तिथली ममता रोज. खूप जास्त गर्दी होती, सगळे आयटम 20-25 रुपये असंच काहीतरी होते, कमी आणि स्टुडंटसाठी अफोर्डेबल होते. हे इथं मी ती डिलिव्हरी केली. नंतर आली मला चिंचवडमध्ये कांच्या चायनीज रेस्टॉरंटची ऑर्डर आणि ती मी इथे चिंचवडमध्येच डिलिव्हरी केली. ती डिलिव्हरी केल्यानंतर मला चिंचवडमधल्याच रेस्टॉरंटची एक ऑर्डर आली, चावडी रेस्टॉरंटची ऑर्डर आली होती आणि ती मी इथे डिलिव्हर्ड केली. नंतर आली मला ती ऑर्डर, ती चुकीच्या रेस्टॉरंटमधून पिक केली होती. झालं असं की मी तिथं जाऊन त्यांना रेस्टॉरंटचं नाव पण सांगितलं आणि ऑर्डर ID पण सांगितलं. त्यानंतर मला त्यांनी एक पार्सल दिलं आणि मी काळेवाडीपर्यंत पोहोचले आणि नंतर मला खऱ्या रेस्टॉरंटवाल्याचा कॉल आला की तुम्ही चुकीचं पार्सल चुकीच्या रेस्टॉरंटमधून घेतलं. मग काय, मला काळेवाडीतून परत पिंपरीमध्ये जावं लागेल, परत वाकडमध्ये डिलिव्हर करा. त्या ऑर्डरला जवळजवळ 1 तास लागला. त्यानंतर आली मला मॅकडोनल्ड्सची ऑर्डर. ही ऑर्डर घेऊन जात असताना रस्त्यामध्ये एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. ऑटोवाल्याने त्याला धडक दिली होती, तो इतका पडला होता की त्याला काही समजत नव्हतं. त्याला सगळ्या लोकांनी रस्त्याच्या साईडला घेतलं, पण त्याला काही असं लागलं नव्हतं, पण त्याला समजत नव्हतं काही. नंतर आले मी ते मॅकडोनल्ड्सचं इथं पार्सल. आली मला एका प्रीमियम पेस्ट्रीच्या किचन आउटलेटची ऑर्डर आणि मी ती इथे बाणेरला डिलिव्हरी केली. त्यांची बॅग पॅकिंग बघा किती मोठी होती. मला क्युरियोसिटी होती की ती पेस्ट्री बघायची कशी होती काय, पण ते पॅकिंग अशी होती की मी बघू पण नाही शकत. बाणेरमधून रिटर्न येत असताना मला काळेवाडीमध्ये आल्यानंतर मला एक ऑर्डर आली आणि मी ती काळेवाडीमध्येच डिलिव्हर्ड केली. नंतर मी आता घरी जात आहे, खूप लेट झाले आणि आज खूप जास्त कामं केले, खूप थकलेले आहे मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.